बालकांचा मृत्यू देखील झालेला आहे। कफ सिरममुळे झाल्याची प्राथमिक माहिती जी पुढे येत आहे, नेमके संपूर्ण प्रकरण काय, कशा प्रकारे याची माहिती पुढे आली आणि नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत आता किती रुग्ण आहे? याची सुरुवात जी झालेली होती, सगळ्यात पहिले 15 सप्टेंबरला आम्हाला एक कॉल आलेला होता प्रायव्हेट हॉस्पिटलतर्फे, न्यूज हेल्थ सिटी या हॉस्पिटलतर्फे, की काही एईएसच्या केसेस आहेत, म्हणजे ॲक्यूट एन्सेफॅलायटिस सिंड्रोमच्या केसेस पीडियाट्रिक एज ग्रुपच्या आहेत आणि त्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे। त्याच तारखेला म्हणूया की जीएमसी नागपूर इथून पण डॉक्टर तिवारी सरांचा कॉल आलेला होता की त्यांच्याकडे पण एईएसच्या केसेस आढळलेल्या आहेत, त्यांची संख्या खूप जास्त आहे। या अनुषंगाने आम्ही एक बैठक माननीय अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली बोलवली होती आणि एईएसच्या केसेस काय आहेत आणि त्याची माहिती कशी गोळा करावी या अनुषंगाने ती बैठक झाली। त्याच्यामध्ये त्यानंतर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल सगळ्यांना माहिती कळवली की तुमच्या हॉस्पिटलला पण जर अशा पद्धतीचे जर केसेस असतील तर त्यांनी आम्हाला कळवावं। या अनुषंगाने आम्ही सगळी डिटेल्स माहिती घेणं सुरुवात केली। आता या अनुषंगाने असं आहे की एईएस म्हणजे काय, तर ॲक्यूट एन्सेफॅलायटिक सिंड्रोम आहे, ज्याच्यामध्ये फीवर असतं, त्यानंतर अल्टर सेन्सोरियम असतं आणि त्यानंतर कन्व्हर्जन किंवा सीझर त्या पेशंटला होत असतं। अशा प्रकारचे केसेस हे जीएमसीला ॲडमिट होते। नंतर थोडंसं अजून डिटेल गेल्यावर त्याचं बायफर्केशन व्हायला लागलं की काही केसेस अशा आहेत ज्या टिपिकल एईएसच्या आहेत, ज्या दरवर्षी स्पोरॅडिक केसेस आपल्याकडे आढळत असतात, पण काही केसेस अशा आहेत ज्या प्रेझेंट करत आहे फक्त ॲन्युरिया, म्हणजे मुलाला लघवीच होत नाही आणि त्यानंतर त्याचं रिनल शटडाऊन झालेलं आहे, म्हणजे रिनल पॅरामीटर पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे। तर प्रेझेंटेशन काही केसेसचं एईएसचं होतं आणि काही केसेसचं किडनी शटडाऊन झाल्यानंतर एईएस कडे जातात। असे दोन प्रकारचे डिफरन्सेस आम्हाला त्या केसेसमध्ये आढळतात। आम्ही अजून त्याच्यामध्ये डिटेलमध्ये गेलो, जीएमसी सोबत चर्चा झाली, बाकी हॉस्पिटलशी चर्चा झाली, तर ह्या ज्या केसेस ज्या आढळलेल्या आहेत त्या काही पर्टिक्युलर आउट ऑफ द स्टेट म्हणजे एमपी मधून येत आहे आणि त्या पर्टिक्युलर छिंदवाडा डिस्ट्रिक्टच्या आहेत असं आम्हाला आढळलं। मग आम्ही हे अलर्ट जो झाला असल्यामुळे एनसीडीसी दिल्लीला कळवलं, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटला कळवलं, सोबतच जे छिंदवाडाचं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना पर्सनली मी कॉल करून सांगितलं की तुमच्याकडच्या ह्या केसेस आहेत हे टिपिकल ॲड्रेसेस आहेत आणि काही मुलांचा मृत्यू पण झालेला आहे, तर तुम्ही पण तुमच्या लेवलवर इन्व्हेस्टिगेशन सुरू करा। तर अशा प्रकारचा अलर्ट आम्ही जनरेट केला। त्यानंतर कंटिन्युअस व्हीसी एनसीडीसी दिल्ली तर ऑलमोस्ट रोज व्हीसी आमच्या झालेल्या होत्या आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसारच आम्ही टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली आणि सोबतच स्टेटची टीम पण आलेली होती। तर या टीमनी पण नागपूरमध्ये ज्या केसेस आढळलेल्या आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं। आता याच्यामध्ये दोन डिमार्केशन झाले, काही केसेस ज्या होत्या ज्या टिपिकल एईएसच्या असल्यामुळे त्याचं वेक्टर बॉर्न रिलेटेड किंवा वेक्टर बॉर्न सर्व्हिलन्स आम्ही आमच्या लेवलवर सुरू केलं। काही मॉस्किटोचे सॅम्पल्स घेतले आणि काही आपल्या या अनुषंगाने पाण्याचे नमुने असतील, सिरोलॉजिकल सॅम्पल्स, हे सॅम्पल्स घेणं पण सुरू केलं। तीन पेशंटचे आम्ही सॅम्पल्स एनआयव्ही पुणेला पण पाठवलेलं होतं, पण त्याच्यामध्ये जे सॅम्पल्स ज्याच्यासाठी आम्ही टेस्टिंग केलेलं होतं तर त्याच्यामध्ये जसं चांडीपुराचं टेस्टिंग आहे किंवा आपलं जेईचं टेस्टिंग असेल, HSVचं असेल, वेस्ट नाईल फीवर, स्क्रब टायफस, हिपॅटायटिस ए, ह्या सगळ्या टेस्टिंग ह्या निगेटिव्ह आलेल्या आहेत। इन सायमल्टेनियसली जीएमसीला किंवा बाकी हॉस्पिटलला त्यांनी व्हायरल पॅनल लावलेलं होतं ज्याच्यामध्ये व्हेरियस कॉजेस ऑफ द व्हायरसेस काय आहे एईएसचे ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिथे पण कोणत्याही रुग्णाला म्हणजे सगळे टेस्ट रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले होते। तेव्हा आम्ही सगळे केस पेपर घेतले तेव्हा असं लक्षात आलं की काही पेशंट्समध्ये जे पॅरेंट्सची हिस्ट्री घेताना लक्षात आलं की त्यांच्याकडे कोल्ड ड्रिप्सचं हे सॅम्पल किंवा कफ सायरप त्यांच्याकडे कॉमन हे आढळून आलेलं आहे। जेव्हा सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स निगेटिव्ह येत आहेत तेव्हा आणि टिपिकल प्रेझेंटिंग जो एमपी मधून लॉट आलेला जो पेशंटचा होता त्यांच्याकडे हे कोल्ड ड्रिप्सचं सॅम्पल्स आढळून आलं आणि त्यांच्याकडले सगळे पेशंट जे प्रेझेंटिंग सिम्पटम्स विथ ॲन्युरिया आणि आपलं काय म्हणूया रिनल शटडाऊन असल्यामुळे ते थोडंसं लिंक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हे आम्ही FDA आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन छिंदवाडा यांना कळवलं। मग एनसीडीसी दिल्ली आणि छिंदवाडा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन यांच्याशी कोऑर्डिनेशन झाल्यानंतर त्यांनी FDA तर्फे ते सॅम्पल सील करण्यात आले आणि तिथे DEG हे त्याच्यामध्ये अतिप्रमाणात हे आढळून आलेलं आहे।